हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. या लेक्चरमध्ये आपण बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर सेकंड फॉर TY.BCom युनिव्हर्सिटी ऑफ पुणे हा पेपर बघणार आहोत. याचे MCQs आपण डिस्कस करतो आहे. डिअर स्टुडंट्स, हे MCQ दोघंही लँग्वेजमध्ये आहे, मराठीत देखील आहे. त्याचसोबत आपण इंग्लिशमध्ये देखील एक्सप्लेन करतो आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की उपयोग होईल तुम्हाला. त्याचबरोबर एक्झाम सुरू झालेली आहे आपली. सर्वांना ऑल दी बेस्ट. चांगला स्टडी करा आणि तुमचा बेस्ट द्या. चला तर स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर फर्स्टला. क्वेश्चन नंबर फर्स्टकडे जाण्यापूर्वी मी नवीन सर्व स्टुडंटला विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि यापूर्वीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्व व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचसोबत मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे. चला तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. SIDBI was set up in dash dash as wholly owned subsidiary of dash dash. बघा, दोन पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. SIDBI म्हणजेच भारतीय लघु उद्योग विकास बँकला पूर्णपणे मान्यता केव्हा मिळाली आणि ही बँक कोणत्या बँकेची सबसिडियरी बँक म्हणून ओळखली जाते. बघा, दोन प्रश्न आहे. या बँकेची स्थापना केव्हा झाली आणि ती कोणत्या बँकेची सबसिडियरी म्हणजेच दुय्यम बँक आहे. तर ॲन्सर आहे SIDBI म्हणजेच भारतीय लघु उद्योग विकास बँक. हिची स्थापना 1990 मध्ये झालेली आहे आणि ही बँक IDBI या बँकेची दुय्यम बँक आहे. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड आहे आपला. ओके, यस. द फर्स्ट डेव्हलपमेंट बँक IFCI वॉज इस्टॅब्लिश्ड इन. म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI ची स्थापना केव्हा झाली. तर त्याची स्थापना झालेली आहे 1948 साली. IFCI ओके, इस्टॅब्लिश्ड इन 1948. नेक्स्ट, रिटेल बँकिंग मीन्स. रिटेल बँकिंगचा अर्थ काय. ठीक आहे, रिटेल बँकिंग मीन्स बघा काय काय ऑप्शन आहे. क्रेडिट फॅसिलिटी एक्सटेंडेड टू द रिटेलर ट्रेडर्स. बी, प्रोव्हाइडिंग पर्सनल बँकिंग सर्व्हिसेस डायरेक्टली टू दी कस्टमर. बघा, आपण हायलाईट केलेले जे आन्सर आहे तुम्हाला इझी व्हावं ह्या उद्देशाने मी अगोदरच हायलाईट करून ठेवलेले. बघा, आन्सर नंबर बी, दॅट इज प्रोव्हाइडिंग पर्सनल बँकिंग सर्व्हिसेस डायरेक्टली टू दी कस्टमर. मराठीत आपण समजून घेऊया. रिटेल बँकिंग म्हणजे काय. रिटेल बँकिंग किंवा किरकोळ बँकिंग आपण असंही म्हणू शकतो. तर आन्सर आहे तिचं कार्य काय आहे. थेट ग्राहकांना वैयक्तिक बँकिंग सेवा पुरविणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. विच ऑफ द फॉलोइंग एंटिटी प्रोव्हाइड्स टेक आउट फायनान्स टू बँक एंगेज्ड इन फायनान्सिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. बघा, मराठीत समजून घेऊया. पायाभूत सुविधा प्रकल्पात गुंतवलेल्या बँकांना खालीलपैकी कोणती संस्था टेकआउट फायनान्स प्रदान करते. टेकआउट फायनान्स म्हणजे काय की बाबा पायाभूत सुविधांसाठी तुम्ही फायनान्स किंवा वित्त जे आहे ते घेऊन जा. या पद्धतीने कोणती बँक करते. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं हायलाईट करण्याजोगं आहे, समजून घ्या, पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी. ओके, सो हे समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. तर बँक आहे IDFC बँक. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. पायाभूत सुविधांसाठी कोणती बँक कार्य करते. IDFC बँक. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following function are not being performed by Reserve Bank of India. खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोणते कार्य नाही. तर बघा काय काय म्हटलेलं. एक, रेग्युलेशन ऑफ बँक्स ऑफ इंडिया. भारतातील बँकांवरती नियंत्रण ठेवणे किंवा त्याचं नियमन करणं. यस, हे कार्य करते.
ओके, नॉट म्हटलेलं आहे बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, नॉट म्हटलेलं आहे. सो आपल्याला नाही, करत नाही ते शोधायचं आहे. पहिलं कार्य करतं आहे. बी, रेग्युलेशन ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. ओके, भारतात थेट परकीय गुंतवणुकीचे नियमन करणे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणतो, त्याचे काय करणं, नियंत्रण करणं किंवा नियमन करणं, हे कार्य करत नाही. मात्र पुढचेही आपण समजून घ्या. मुद्दा म्हणून मी जास्त ऑप्शन दिलेत जेणेकरून याच्यातून, या प्रश्नातून तुम्हाला RBIचे कार्य देखील लक्षात येतील. काय करत नाही हे लक्षात घ्या. जो बी ऑप्शन आहे हे कार्य RBI करत नाही. ओके, हे समजून घ्या, हे कार्य करत नाही. मग कार्य काय काय करते? रेग्युलेशन बँक ऑफ इंडिया, भारतातील बँकांवरती नियंत्रण ठेवणं, नियमन करणं त्यांचं. नेक्स्ट, फॉरेन करन्सी मॅनेजमेंट इन इंडिया, भारतात परकीय चलन व्यवस्थापन करणं. करन्सी मॅनेजमेंट इंडिया, भारतात चलन व्यवस्थापन करणे. कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ मनी सप्लाय, पैशाचा पुरवठ्यावर नियंत्रण व देखरेख ठेवणे, हे कार्य करते. आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे काय कार्य करत नाही. सो भारतात थेट परकीय गुंतवणूक जी आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे, हे RBI करत नाही, याचं नियमन किंवा याचं नियंत्रण करत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्कीम आर नॉट मीन ऑफ इन्व्हेस्टमेंट पर्पज, खालीलपैकी कोणती योजना गुंतवणुकीच्या उद्देशाने नाही, नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पजने खालीलपैकी कोणती योजना नाही आहे, असा आपण प्रश्न विचारलेला आहे. ए, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आहे किंवा नाही. बघा प्रश्न रीड करत चला. नॉट मीन फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज, गुंतवणुकीच्या उद्देशाने नाही. सो राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, येस इट इज फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पजने आहे. नेक्स्ट, म्युच्युअल फंड, येस इट इज ऑल्सो इन्व्हेस्टमेंट पर्पज. इन्फ्रास्ट्रक्चरल बॉन्ड आहे, इन्फ्रास्ट्रक्चरल बॉन्ड म्हणजेच पायाभूत सुविधा रोखे, तिघही इन्व्हेस्टमेंट पर्पजनेच आपण करतो. आणि आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे? इन्व्हेस्टमेंट पर्पजने नाही किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने नाही. डिअर स्टुडंट्स, प्रश्नाचा अर्थ अगोदर समजून घेत चला जेणेकरून उत्तर देणं तुम्हाला इझी होईल. तो ॲन्सर काय आपलं लास्ट, लेटर ऑफ क्रेडिट इज नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज. दिस इज अवर ॲन्सर. पतपत्र इन्व्हेस्टमेंटच्या हेतूने केलं जात नाही. ओके, चला पुढे जाऊया. मर्चंट बँकिंग इन इंडिया इज गव्हर्न बाय, म्हणजेच भारतीय व्यापारी बँकांवर कोणाचे नियंत्रण आहे? ओके, मर्चंट बँक, बघा अदर बँक्स ज्या आहे, ऑल अदर बँक्स आर गव्हर्न बाय द RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रण ठेवते सर्व बँकांवरती. मात्र लक्षात घ्या, मर्चंट बँकिंग इन इंडिया इज गव्हर्न बाय सेबी. बँक म्हटलं की तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, तुम्ही या ठिकाणी RBI चॉईस करू शकता. सो दॅट इज रॉंग. मर्चंट बँकिंग इन इंडिया इज गव्हर्न बाय सेबी. भारतातील जे व्यापारी बँका यांचं नियंत्रण कोण करतं? सेबी करतं. लक्षात घ्या, मर्चंट बँकांचं नियंत्रण सेबी करतं. पुढे जाऊया. काही ट्विस्ट करणारे क्वेश्चन येऊ शकतात, त्यासाठी हा एक जरा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन मी या ठिकाणी टाकलेला आहे. बघा तुम्हाला विचार करून त्याचे आन्सर द्यायचे आहेत, कारण काही या अगोदरच्या एक्झाम घेत आहे पुणे युनिव्हर्सिटी, यामध्ये त्यांनी काही ट्विस्ट क्वेश्चन किंवा जरा इन जनरल क्वेश्चन आपण म्हणूया सिलेबसवरती टाकलेले आहेत. त्या पद्धतीचा प्रश्न आहे. मनी लॉन्ड्रिंग मीन्स ए, हायडिंग ऑफ द इन्कम सोर्स मेनली टू अवॉइड द इन्कम टॅक्स. बी, money acquiring through the criminal sources. C, money acquired from the undisclosed foreign sources. Or D, process of conversion of money obtained illegally to appear to have originated from illegitimate sources. So answer is a D. आपण मराठीमध्ये त्याचा अर्थ समजून घेऊया. अवैध सावकारी म्हणजे मिळकत कर टाळण्यासाठी उत्पन्नाचा स्रोत लपविणे. की बी, गुन्हेगारी स्रोतांद्वारे मिळविलेले पैसे. सी,
अज्ञात परकीय स्रोतांकडून पैसे मिळविणे, और डी बेकायदेशीरपणे पैसे मिळवण्याच्या प्रक्रिया कायदेशीर स्रोतांद्वारे उत्पादित झालेली दिसते. सो द आन्सर इज ए डी. चला तर पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज मनी मार्केट इंस्ट्रूमेंट? ऑप्शन आर ट्रेजरी बिल, रिपर्चेस ॲग्रीमेंट, कमर्शियल पेपर और शेअर अँड बॉन्ड्स. सो लक्षात ठेवायचं काय म्हणतोय आपण या ठिकाणी बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज मनी मार्केट इंस्ट्रूमेंट. नॉट कन्सिडर मनी मार्केट इंस्ट्रूमेंट. सो दॅट इज कमर्शियल पेपर इज नॉट कन्सिडर ॲज मनी मार्केट इंस्ट्रूमेंट. क्लिअर आहे. मराठीत अर्थ बघा. खालीलपैकी कोणते मुद्रा बाजार दस्तऐवज नाही? सो आन्सर इज ए व्यावसायिक दस्तऐवज. ओके, व्यावसायिक दस्तऐवज हे मुद्रा बाजार दस्तऐवज नाही. नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज और आर करेक्ट रिगार्डिंग द मनी मार्केट? ए, मनी मार्केट इज ए मार्केट फॉर शॉर्ट टर्म फंड. यस, इट इज ए रिगार्डिंग ऑफ मनी मार्केट. आता काय इज करेक्ट विचारलेलं. व्हॉट इज ए करेक्ट? सो मनी मार्केट इज अ शॉर्ट मार्केट. यस, करेक्ट. Maturity in this market for overnight to 1 year. Yes, it is also correct. Maturity one overnight or one year असू शकते. Yes. C, the basic function of money market is to provide efficient liquidity position. Yes, it is also correct. So all of the above. So answer is a all of the above. बघा मराठीत समजून घेऊया. मुद्रा बाजार या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ए, मुद्रा बाजार हे अल्प मुदत फंड बाजार आहे. बरोबर आहे, अल्प मुदत बाजार आहे. बी, या बाजारपेठेची मुदत हे 1 रात्र ते 1 वर्ष असू शकते. बरोबर आहे. मुद्रा बाजाराचे मूलभूत कार्य म्हणजे कार्यक्षम तरलता स्थिती प्रदान करणे हो. यस, तिघही बरोबर. म्हणजेच आपला आन्सर आहे वरील सर्व. ऑल ऑफ दी अबव. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. सेबी वॉज इस्टॅब्लिश्ड इन इयर डॅश डॅश. सेबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा बरं का, इथे व्यवस्थित समजून घेत चला. सेबीची स्थापना ही 1988ला झालेली आहे. बघा स्थापना केव्हा झालेली? 1988ला. मात्र त्याला कायदेशीर स्वरूप जे प्राप्त झालं, सेबीला कायदेशीर स्वरूप हे 1992ला प्राप्त झालेलं आहे. सो इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. सेबीची स्थापना जी झाली ती स्थापना झाली 1988ला आणि भारतीय संविधानाने पार्लमेंट ऑफ इंडिया याने त्याला वैधानिक दर्जा म्हणजेच कायदेशीर दर्जा हा 1992मध्ये दिलेला आहे. मात्र इथे आपल्याला काय विचारलेलं आहे? स्थापना. सो स्थापना ही 1988लाच झालेली आहे. कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. नेक्स्ट पुढेच आपण प्रश्न टाकलेला आहे बघा. सेबी ॲक्ट वॉज पास्ड इन. सेबी कायदा केव्हा संमत झाला किंवा सेबीला कायदेशीर अस्तित्व केव्हा प्राप्त झाले? तर ते प्राप्त झालेले 1992. लक्षात घ्या. आन्सर इज 1992. नेक्स्ट क्वेश्चन. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेबी इन्क्लूड डॅश डॅश. टू प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. यस, दिस इज द ऑब्जेक्टिव्ह. सेकंड, टू रेग्युलेट सिक्युरिटी मार्केट. यस, अगेन दिस इज ऑल्सो करेक्ट. To promote the development of the market. Yes, all these three are correct. That means the answer is all of the above. सेबीच्या उद्दिष्टांमध्ये डॅश डॅश समाविष्ट आहे. कोणते कोणते उद्दिष्ट आहे? शोधकांच्या हिताचे रक्षण करणं. 2, भांडवल बाजाराचे नियमन करणं. 3, बाजाराच्या विकासास चालना देणे. म्हणजेच आन्सर आहे वरील सर्व. लक्षात घ्या, आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट, द रेग्युलेटरी बॉडी फॉर सिक्युरिटी मार्केट इन इंडिया इज. म्हणजेच भांडवल बाजारासाठी नियामक संस्था कोणती आहे? सो अर्थात भांडवल बाजार म्हणजेच सिक्युरिटी मार्केट याच्यासाठी कोण आहे? सेबी इज अ रेग्युलेटरी बॉडी. क्लिअर आहे? आन्सर इज अ सेबी. नेक्स्ट, द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफिस ऑफ सेबी इज ॲट. हेड ऑफिस कुठे आहे सेबीचं? मुंबई. लक्षात ठेवा, सेबीचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
सेबी हॅज डॅश डॅश रिजनल ऑफिसेस. सेबीचे प्रादेशिक कार्यालय किती आहे? 4. लक्षात घ्या 4. 4. नेक्स्ट, सेन्सेक्स इज इंडेक्स ऑफ. सेन्सेक्सचे कुणाचं इंडेक्स आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बघा डिअर स्टुडंट, काही प्रश्न इंग्लिश आणि मराठीमध्ये बऱ्यापैकी सेमच असणार आहे, त्यामुळे मी मराठीत त्याचं मिनिंग करत नाही बसलो, तुम्ही अंडरस्टँड करून घेत चला. नेक्स्ट, द बेस इयर फॉर निफ्टी इज. बेस इयर कुठला आहे? निफ्टीसाठी बेस इयर आहे 1995. ओके. नेक्स्ट, द निफ्टी कन्सिस्ट ऑफ. निफ्टीमध्ये डॅश डॅश भाग समाविष्ट आहे. किती भागांचा समावेश आहे निफ्टीमध्ये? 50 स्टॉक. ओके, 50 स्टॉक आहे. टॉप 50 स्टॉक्स आर लिस्टेड इन निफ्टी. नेक्स्ट, द फर्स्ट स्टॉक एक्सचेंज इन इंडिया वॉज स्टार्टेड इन. भारतातील पहिला भाग बाजार केव्हा सुरू झाला? 1875. 1875. नेक्स्ट, CDSL स्टँड फॉर. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. CDSLचा अर्थ काय? सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. नेक्स्ट, बॉन्ड, डिबेंचर एक्सेट्रा आर क्रेडिटरशिप security also known as debt capital. Okay. Next, SEBI was given statutory statute in the year of dash dash by the act of parliament. संसदेद्वारे, इथे लक्षात घ्या, इथे संसदेद्वारे, ठीक आहे, संसदेद्वारे सेबीला कायदेशीर वैधानिक दर्जा केव्हा प्राप्त झाला? सो 1992ला कायदेशीर दर्जा केव्हा प्राप्त झालेला आहे? 1992 रोजी. नेक्स्ट, द रेग्युलेटरी बॉडी ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया इज. म्युच्युअल फंडसाठी नियामक संस्था कोणती आहे? ते आहे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. बघा डिअर स्टुडंट, तुम्हाला याचे फुल फॉर्म देखील जे आहे ते लक्षात ठेवायचे. सेबी मीन्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. क्लिअर आहे? नेक्स्ट, OTCEI वॉज इनकॉर्पोरेट इन. त्याची स्थापना केव्हा झाली? OTCEIची स्थापना झालेली 1990 लक्षात ठेवायचं आहे. मराठीमध्ये याच पद्धतीने प्रश्न येणार होतो, त्याची स्थापना केव्हा झाली. ठीक आहे. नेक्स्ट, हू कंट्रोल मनी मार्केट. वित्त बाजार म्हणजेच मुद्रा बाजारचे नियंत्रण कोण करतं? सो वित्तीय बाजार, मुद्रा बाजार, मनी मार्केट याचं कंट्रोल RBI करते. भांडवल बाजाराचे नियंत्रण सेबी करते आणि मुद्रा बाजाराचे RBI करते. ओके. कॅपिटल मार्केट इज गवर्न बाय सेबी अँड मनी मार्केट इज गवर्न बाय RBI. हे इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही, हे लक्षात घ्या. मनी मार्केट RBI अँड कॅपिटल मार्केट सेबी. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन, BSE इस्टॅब्लिश्ड इन. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची स्थापना केव्हा झाली? मुंबई शेअर बाजार याची स्थापना झाली 1875. NSE इस्टॅब्लिश्ड इन. नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, याची स्थापना केव्हा झालेली आहे? 1992. नॅशनल स्टॉक एक्सचेंज वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1992 ॲज द फर्स्ट डिमॅटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज इन कंट्री. ओके, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, BSE स्टँड फॉर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE स्टँड फॉर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे मी आता ऑब्जेक्टिव्ह करत नाही बसलो तुम्हाला, बट याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. NSE स्टँड फॉर, दॅट इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज. NSE इस्टॅब्लिश्ड इन 1992. हेड ऑफिस ऑफ NSE ॲट मुंबई. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. डायरेक्टली आन्सर आपण टाकलेले इथे. UTI स्टँड फॉर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. UTI इस्टॅब्लिश्ड इन इंडिया. इट इज युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ॲज पर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ॲक्ट 1963 आणि UTI रिपेल ॲक्ट 2002. सो इट इज इस्टॅब्लिश्ड इन 1963. हेड ऑफिस ऑफ UTI इज ॲट मुंबई. OTCEI याचा फुल फॉर्म बघा काय आहे? ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया. दॅट इज इस्टॅब्लिश इन 1999 अँड स्टार्टेड फंक्शनिंग इन इयर 1992. बघा इस्टॅब्लिश केव्हा झालेलं आहे? 1990ला
आणि प्रत्यक्षात कार्य करायला कामकाज करायला सुरुवात केव्हा झाली 1992. IFCI means इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. व्हेरी इम्पॉर्टंट डिअर स्टुडंट्स. मी इथे ऑब्जेक्टिव्ह तयार न करता इम्पॉर्टंट टर्म्स तुम्हाला इथे हायलाईट्स केलेला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासास मदत होईल याची. IFCI स्टँड फॉर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1948. बघा याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. IFCIची स्थापना केव्हा झाली तर ती स्थापना झाली 1948ला. Okay, it is a non-banking finance company in public sector. That is also very important. Non-banking finance company है. Okay, it provide financial support for the diversified growth of industrial across the spectrum. काय करते हैं? Financial support करते हैं. Okay, the financial activity covers various kind of project. बघा कशा कशासाठी? एअरपोर्ट्स, रोड्स, टेलिकॉम, पॉवर, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर अशा वेगवेगळ्या यांना फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, लघु उद्योग विकास बँक, भारतीय लघु उद्योग विकास बँक. ठीक आहे, याची स्थापना केव्हा झाली? 2 एप्रिल 1990, 2 एप्रिल 1990. आणि हेडक्वार्टर कुठे? लखनौला. ठीक आहे. बघा SDBI ऑपरेट अंडर द डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिसेस गव्हर्मेंट ऑफ इंडिया. SIDBI इज ॲक्टिव्ह इन डेव्हलपमेंट ऑफ मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट, स्मॉल फायनान्स. ओके, लघु उद्योगांसाठी फायनान्स देण्यासाठी स्थापना झालेली आहे. ओके, पुढे जाऊया. SFCs means State Finance Corporation. Okay, it is established in 1951. Okay, next question. NSSIDC means National Small Scale Industrial Development Corporation, which was established in 1955. Okay, next question. मुद्रा बँक. बघा मुद्रा बँकचा डिटेलमध्ये आपण स्टडी करूया. मुद्रा बँक स्टँड फॉर मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी बँक. लक्षात ठेवा, मुद्रा मीन्स मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी बँक. इट वॉज launched by Prime Minister नरेंद्र मोदी ऑन 8 एप्रिल 2015. केव्हा इस्टॅब्लिश झाली मुद्रा बँक? 8 एप्रिल 2015. मुद्रा बँकेचे हेड ऑफिस जे आहे ते मुंबईला आहे, लक्षात घ्या. ओके, बघा फायनान्स काय करते? इट प्रोव्हाइड लोन्स ॲट लो रेट टू द मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन अँड नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विच दे प्रोव्हाइड क्रेडिट टू दी मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. या सर्वांना, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा सर्व व्यवसायांना वित्त पुरवठा करण्यासाठी या बँकेची मदत होते किंवा स्थापना झालेली. भारतीय महिला बँक. बघा भारतीय महिला बँकेची स्थापना 2013 मध्ये झाली. त्याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे आणि याचा महिलांसाठी बेनिफिट होतो. ठीक आहे. नेक्स्ट, लाईफ इन्शुरन्स कंपनी, दॅट इज LIC मीन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हेडक्वार्टर मुंबईला आहे and founded in 1st of September 1956. Next, SEBI means Securities and Exchange Board of India, that is established on 12th April 1988. बघा डेट पण लक्षात ठेवत चला. 12th April 1988. given statutory power on 30th January 1992. त्याला कायदेशीर किंवा वैधानिक दर्जा केव्हा मिळाला तर 30 जानेवारी 1992 रोजी. हेडक्वार्टर कुठे? मुंबईला. लास्ट क्वेश्चन. IRDA, that is Insurance Regulatory and Development Authority, that is IRDA, Insurance Regulatory and Development Authority.
It was constituted by Insurance Regulatory and Development Act 1999 and the headquarter is in Hyderabad. Clear? Okay. So the function of IRDA defined in section 14 of IRDA Act. बघा IRDA चे फंक्शन जे आहे सेक्शन 14 मध्ये दिलेले हे एक लक्षात ठेवा. त्याचे कार्य 14 मध्ये मग काय काय कार्य आहे बघा. Issuing, renewing, modifying, withdrawing and suspending or cancelling the registration, protecting the policyholder's interest, specifying the qualification, code of conduct and training the intermediaries and agents वगैरे वगैरे या पद्धतीने काही कार्य आहे. स्क्रीनशॉट घ्या डिअर स्टुडंट्स. ओके, या लेक्चरवरतून तुम्हाला एक आयडिया आली असेल या सब्जेक्टचा स्टडी कसा करायचा आहे. सो ऑल द बेस्ट, चांगला स्टडी करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.